Hello friends, welcome to the SYBSc Organic Chemistry chapter 2, that is heterocyclic and polycyclic aromatic compounds. So friends, in last two lectures we already discussed about the introductory part of this chapter, then classification of heterocyclic compounds, and in last lecture we discuss about the nomenclature of heterocyclic compounds. कशा पद्धतीने नॉमेनक्लेचर द्यायचं आहे, कुठून नंबरिंग स्टार्ट करायची आहे, किती कुठे कुठे पोझिशन द्यायची, त्यानंतर हाऊ टू गिविंग द पोझिशन बाय नंबर्स अँड ऑल्सो बाय ग्रीक लेटर्स. तर कशा पद्धतीने नंबरिंग द्यायची आहे, कशावरून नॉमेनक्लेचर ठरणार आहे, हे सगळं आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं आहे. त्यानंतर अजून एक टॉपिक बघितला आपण, किंवा अजून एक पॉईंट बघितला, तर हकेल्स रूल्स ऑफ ॲरोमॅटिसिटी कशावरून आपण ठरवणार आहोत, किंवा हकेल्स रूल काय म्हणतो की कुठलाही सायक्लिक प्लेनर और कॉन्जुगेटेड सिस्टीम कंपाऊंड कंटेनिंग 4n+2 pi इलेक्ट्रॉन सिस्टीम सच कंपाऊंड्स आर नोन ॲज ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. की असे कंपाऊंड्स की जे प्लेनर आहेत, सायक्लिक आहेत, त्यानंतर कॉन्जुगेटेड आहेत आणि ते 4n+2 pi इलेक्ट्रॉन सिस्टीम फॉलो करतात, अशा कंपाऊंड्सला आपण ॲरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणतो. आणि त्यानंतर आपण काही एक्झाम्पल्स घेऊन बघितले की म्हणजे कशा पद्धतीने कोणते कंपाऊंड्स हे ॲरोमॅटिक आहेत, कुठले नॉन ॲरोमॅटिक आहेत. तर आपण फ्युरॉन, बेन्झिन, पिरिडिनसारखे काही एक्झाम्पल घेऊन आपण ते पूर्ण डिस्कस केलं आहे आणि ते तुम्हाला व्यवस्थित समजले असं मी गृहीत धरतो. आणि त्यानंतर कुठले कुठले कंपाऊंड्स, काही एक्झाम्पल्स घेतले होते आपण की कुठले कंपाऊंड्स हकेल रूल फॉलो करतात. तर त्याचे काही एक्झाम्पल्स की बेन्झिन, फ्युरॉन, पायरॉल, थायोफिन और पिरिडिन असे कंपाऊंड्स हे एक्झाम्पल्स आहेत ॲरोमॅटिक कंपाऊंड्सचे. त्यानंतर आपण एक नॉन ॲरोमॅटिक कंपाऊंडचं पण एक एक्झाम्पल घेऊन बघितलं होतं की कशा पद्धतीने सायक्लोब्युटीन हा नॉन ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे, हे पण आपण मागच्या लेक्चरला डिस्कस केलेलं आहे. सो फ्रेंड्स, in this lecture we have to discuss one by one classification of हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स. तर फर्स्ट लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे की क्लासिफिकेशनमध्ये तीन मेन टाईप्स पडतात: 5 मेंबर हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स, त्यानंतर 6 मेंबर हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स आणि कंडेन्स हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स. तर आपल्याला एक एक करून सगळे टाईप्स बघायचे आहेत. तर त्याच्यातला पहिला जो टाईप आहे तो 5 मेंबर रिंग विथ 1 हेट्रोॲटम किंवा 5 मेंबर हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स. तर आपण हे जे समोर दिसतं आहे की फ्युरॉन, पायरॉल अँड थायोपिन हे सगळे 5 मेंबर हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्सचे एक्झाम्पल्स आहेत. मागच्या 2 लेक्चरपासून आपण हेच परत डिस्कस करतो आहे की का, तर तुमच्यासाठी हा टॉपिक नवीन आहे, याच्या आधी तुम्ही हेट्रोसायक्लिक कधी शिकलेले नाही आहात, म्हणून हे तुमच्यासाठी फॅमिलियर व्हायला हवेत. म्हणून मी हे एक्झाम्पल परत तुम्हाला तुमच्यासाठी फॅमिलियर करून घेतोय की फ्युरॉन, पायरॉल अँड थायोपिन हे 5 मेंबर हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स आहेत. त्यानंतर त्याची आपण नंबरिंग देऊन बघितलेलं आहे. पोझिशन का आपण कशावरून ठरवतो की ते 5 मेंबर्ड हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स आहेत. आणि म्हणजेच तर हे तिघही एक्झाम्पल्स 5 मेंबर्ड हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्सचे आहेत. तर आपल्याला ह्या तिघही एक्झाम्पल्सचं, त्यानंतर पुढचे 6 मेंबर्ड आणि कंडेन्स, सगळ्यात आधी आपल्याला 5 मेंबर्ड हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्समध्ये जे काही तिघं एक्झाम्पल्स येतात, म्हणजेच फ्युरॉन, पायरॉल आणि थायोपिन, या सगळ्यांचे प्रिपरेशन मेथड्स, त्यानंतर त्यांच्यासोबत कुठल्या कुठल्या रिॲक्शन होऊ शकतात, कोणकोणत्या केमिकल रिॲक्शन्स आहेत आणि त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत फ्युरॉन, पायरॉल आणि थायोपिनच्या, की त्याच्यासोबत त्याच्या तिघांच्या प्रिपरेशन मेथड्स, त्यानंतर तिघांसोबत होणाऱ्या केमिकल रिॲक्शन्स कुठल्या कुठल्या आहेत आणि त्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीज, हे सगळं आपल्याला डिस्कस करायचं आहे 1 by 1. तर सगळ्यात आधी फ्युरॉन, की आपल्याला सगळ्यात पहिलं जे एक्झाम्पल आहे ते फ्युरॉन, की आपल्याला फ्युरॉनबद्दल व्यवस्थित त्याचं म्हणजे त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत किंवा त्याच्या हाऊ टू प्रिपेअर फ्युरॉन, कुठल्या कुठल्या मेथड्स आहेत, त्याच्या प्रिपरेशन मेथड्स हे बघायचं आहे. तर सगळ्यात आधी फर्स्ट एक्झाम्पल इज फ्युरॉन. तर आपल्याला चांगल्या पद्धतीने आपण मागच्या लेक्चर्सला बघितलेलं आहे की फ्युरॉनचं हे स्ट्रक्चर जे आहे ते फ्युरॉनचं आहे.
त्यानंतर नंबरिंग कशा पद्धतीने द्यायचं, हे सगळं तुम्हाला आता चांगल्या पद्धतीने समजलेलं आहे आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने प्युरॉन पायरॉल किंवा थायोपिन चांगल्या पद्धतीने त्याचे नंबरिंग किंवा 5 मेंबर्ड आहे की 6 मेंबर्ड आहे हे सगळं तुम्ही ओळखू शकता असं मी गृहीत धरतो. तर दिस इज अन प्युरॉन किंवा नंबरिंग 1 2 3 4 5 किंवा अल्फा डॅश बीटा डॅश अल्फा डॅश दोघं सिमिलर, नंतर बीटा डॅश सिमिलर, त्याचं नेचर आजूबाजूचं सगळं जे काही आहे ते सिमिलर असल्यामुळे हा कार्बन सिमिलर, हा कार्बन सिमिलर. तर हे सगळं दिस इज अन स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ प्युरॉन की प्युरॉनचं स्ट्रक्चर कसं असणार आहे हे इथे दिलेलं आहे. त्यानंतर व्हॉट इज अन मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ प्युरॉन. तर प्युरॉनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला इथे दिलेला आहे की C4H4O हा जो आहे त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे C4 कुठले हा एक कार्बन, 2 3 आणि 4 कार्बन C4. त्यानंतर हायड्रोजन 4 हा इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन, इथे एक हायड्रोजन आणि इथे एक हायड्रोजन, H4 आणि हा एक तुमचा ऑक्सिजन. हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H4O मॉलिक्युलर फॉर्म्युला की मॉलिक्युलमध्ये कुठले एलिमेंट्स आहेत किंवा कुठले ॲटम्स आहेत ते किती प्रमाणात आहेत हे मॉलिक्युलर फॉर्म्युला डिनोट करत असतं. तर C4H4O दिस इज अन मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ प्युरॉन. सो फ्रेंड्स, नाव वी हॅव टू स्टार्ट. प्युरॉन इज 5 मेंबर्ड हेट्रोसायक्लिक कंपाऊंड कंटेनिंग ऑक्सिजन ॲज अ हेटेरोॲटम. हे आपल्याला माहिती झालं आहे आता की प्युरॉन जो आहे तो 5 मेंबर हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आहे ज्याच्यात ऑक्सिजन हा जो आहे तो हेटेरोॲटम आहे. त्यानंतर सेकंड पॉईंट, प्युरॉन इज ॲरोमॅटिक बिकॉज द रिझल्टिंग पाय मॉलिक्युलर ऑर्बिटल्स कंटेनिंग 6 पाय इलेक्ट्रॉन अँड सॅटिस्फाय हकेल्स रूल. पहिला काय आहे तर प्युरॉन 5 मेंबर हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आहे, त्यानंतर त्याच्यात ऑक्सिजन हा हेटेरोॲटम आहे आणि दुसरा पॉईंट जो दिलेला आहे की प्युरॉन इज ॲरोमॅटिक. आपण बघितलेलं एक्झाम्पल की ॲरोमॅटिसिटीबद्दल की ॲरोमॅटिकचं हकेल्स रूलमध्ये की प्युरॉन हा ॲरोमॅटिक आहे की नॉन ॲरोमॅटिक. तर प्युरॉन हा ॲरोमॅटिक इन नेचर आहे बिकॉज द रिझल्टिंग पाय मॉलिक्युलर ऑर्बिटल कंटेनिंग 6 पाय इलेक्ट्रॉन्स की याच्यात 6 पाय इलेक्ट्रॉन सिस्टीम आहे प्युरॉनमध्ये. ती कशी आहे आपण ऑलरेडी बघितलेली आहे एक्झाम्पलमध्ये. आणि इट सॅटिस्फाय हकेल्स रूल सॅटिस्फाय करतो. हकेल रूल काय तर प्लेनर, सायक्लिक आणि कॉन्जुगेटेड सिस्टीम असायला हवी आणि त्याचे 4n+2 पाय इलेक्ट्रॉन सिस्टीम फॉलो करायला हवं. तर हे सगळं आपण मागच्या लेक्चरला बघितलेलं आहे. तर प्युरॉन जो आहे तो 6 मेंबर हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आहे. प्युरॉन जो आहे तो 5 मेंबर हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आहे ज्याच्यात 6 पाय इलेक्ट्रॉन सिस्टीम प्रेझेंट आहे. त्यामुळे तो ॲरोमॅटिक इन नेचर आहे आणि हकेल्स रूल फॉलो करतो. त्यानंतर नेक्स्ट जो पॉईंट आहे तो प्रिपरेशन ऑफ प्युरॉन की आता आपण त्याचं बेसिक इंट्रोडक्शन बघितलेलं आहे की त्याचं मॉलिक्युलर फॉर्म्युला काय, त्यानंतर स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय. त्यानंतर आता जो नेक्स्ट पॉईंट सुरू होतो तो प्रिपरेशन ऑफ प्युरॉन. हाऊ टू प्रिपेअर प्युरॉन हा कशा पद्धतीने बनवला जातो किंवा कुठल्या त्याच्या प्रिपरेशन मेथड्स आहेत. तर पहिलीची प्रिपरेशन मेथड आहे फ्रॉम फरफ्युरॉल की हा तुमचा प्युरॉन जो आपल्याला प्रिपेअर करायचा आहे. प्रिपरेशन ऑफ प्युरॉन कशापासून. सो दिस इज अन स्ट्रक्चर ऑफ फरफ्युरॉल. दिस स्ट्रक्चर इज फरफ्युरॉल. फर stands for furon and al for aldehyde. So this is an aldehyde group attached to the furon is known as furfural. तर फरफ्युरॉल पासून आपल्याला प्युरॉन कशा पद्धतीने मिळू शकतो की आपल्याला प्रिपरेशन मेथड कशाची बघायची प्युरॉनची की प्युरॉन आपण कसा प्रिपेअर करू शकतो. तर त्याचं पहिली जी प्रिपरेशन मेथड आहे फ्रॉम फरफ्युरॉल. हा तुमचा फरफ्युरॉल की त्याच्या सेकंड पोझिशनला तुमचा एक अल्डेहाइड ग्रुप अटॅच असणार आहे. त्याला आपण फरफ्युरॉल म्हणणार आहोत की फर फ्युरॉन अँड अल फॉर स्टँड फॉर अल्डेहाइड.
फरफ्युरॉल हे त्याचं या कंपाऊंडचं नेम आहे. त्यानंतर सिम्पल एक रिॲक्शन आहे की या कंपाऊंडसोबत ज्यावेळेस हिटिंग केलं जाईल किंवा स्टीम डिस्टिलेशन ज्यावेळेस यासोबत होईल आणि त्याच्यात एक कुठला ऑक्साईड कॅटलिस्ट ज्यावेळेस आपण टाकणार आहोत, ज्यावेळेस आपल्या फरफ्युरॉलची रिॲक्शन्स इन प्रेझन्स ऑफ हीट आणि ऑक्साईड कॅटलिस्ट, तर आपला जो हा CO आहे CO कार्बन, म्हणजे ह्याच रिॲक्शनला आपण कार्बोनिलेशन रिॲक्शन असं म्हणू शकतो. कार्बोनिलेशन रिॲक्शन की जो तुमचा हा इथे बघा CO जो ग्रुप आहे तो लिबरेट होऊन जातो आणि कशाने तर हिटिंग, स्टीम डिस्टिलेशन. स्टीम म्हणजे काय तर वाफ. स्टीम डिस्टिलेशन ही एक प्रोसेस आहे जी हिटिंग म्हणजे हिटिंगने किंवा हा कंपाऊंड इन प्रेझन्स ऑफ ऑक्साईड कॅटलिस्ट काय करतो तर स्पीड अप द केमिकल रिॲक्शन. कॅटलिस्टचा रोल असा असतो की जो रिॲक्शन रेट इन्क्रीज करत असतो इन प्रेझन्स ऑफ स्टीम डिस्टिलेशन केल्यानंतर कार्बोनिलेशन म्हणजे काय तर CO कार्बोनिल, जो कार्बोनिल ग्रुप आहे तो लिबरेट होतो आणि आपल्याला फायनल प्रोडक्ट फ्युरॉन मिळत असतो. तर ही फर्स्ट प्रिपरेशन मेथड आहे फ्रॉम फरफ्युरॉल, की फरफ्युरॉलपासून आपल्याला फ्युरॉन कसा मिळवायचा आहे तर स्टीम डिस्टिलेशनने इन प्रेझन्स ऑफ ऑक्साईड कॅटलिस्ट, त्याच्यात कार्बोनिलेशन होतं, CO ग्रुप लिबरेट होतो आणि आपल्याला फायनल प्रोडक्ट फ्युरॉन मिळत असतो. ही झाली तुमची फर्स्ट प्रिपरेशन मेथड फ्रॉम फरफ्युरॉल. त्यानंतर सेकंड प्रिपरेशन मेथड आहे फ्रॉम म्युसिक ॲसिड, की हाऊ टू प्रिपेअर फ्युरॉन फ्रॉम म्युसिक ॲसिड. सो म्युसिक ॲसिड वेन हिटेड इट गिव्ज फ्युरॉइक ॲसिड. ज्यावेळेस म्युसिक ॲसिडला हिटिंग दिली जाईल, ज्यावेळेस त्याला हिट केलं जाईल त्याच्यापासून आपल्याला फ्युरॉइक ॲसिड मिळेल. देन फ्युरॉइक ॲसिड हिटेड टू इट्स बॉइलिंग पॉईंट इट गिव्ज फ्युरॉन. की पहिल्यांदा काय होईल की म्युसिक ॲसिड जे आहेत त्याला हिटिंग केलं जाईल. हिटिंग केल्यानंतर त्याच्यापासून डिकार्बोक्सिलेशन जे आपण बघणार आहोत की ज्याच्यापासून आपल्याला फ्युरोइक ॲसिड मिळणार आहे. आणि फ्युरोइक ॲसिड ज्यावेळेस आपण हिटिंग करणार आहोत अप टू द इट्स बॉइलिंग पॉईंट, की जोपर्यंत ते बॉईल होतं तोपर्यंत त्याला हिटिंग देणार आहोत. आणि ज्यावेळेस त्याचा बॉइलिंग पॉईंट येईल किंवा ते ज्यावेळेस बॉईल व्हायला लागेल फ्युरोइक ॲसिड, तर त्यावेळेस त्याच्यापासून जो प्रोडक्ट मिळेल तो आपला फ्युरॉन. आपल्याला काय हवा आहे फ्युरॉन. आपलं प्रिपरेशन मेथड बघतोय फ्युरॉनची, तर ती कशापासून फर्स्ट फरफ्युरॉल आणि आता म्युसिक ॲसिड. तर दिस इज द स्ट्रक्चर ऑफ म्युसिक ॲसिड. हा जो बॉन्ड आहे तो चुकीने दिला गेलेला आहे. हे स्ट्रक्चर आहे म्युसिक ॲसिडचं. 4 CH ग्रुप 1 2 3 4, प्रत्येकाला OH 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 OH. जरी मोठं वाटतं तरी अतिशय सोपं ते एक्झाम्पल आहे की हा CHला एक OH ग्रुप, ह्या CHला पण OH ग्रुप, ह्या CHला OH ग्रुप आणि याला पण एक OH ग्रुप. फक्त या दोघं CHला एक COH ग्रुप आणि इकडे COH ग्रुप. अशा पद्धतीने त्याचं म्युसिक ॲसिडचं स्ट्रक्चर आहे. तर म्युसिक ॲसिड वेन हिटेड विथ, की ज्यावेळेस या म्युसिक ॲसिडला हिटिंग दिली जाईल त्याच्यातून काय बाहेर पडेल तर -CO2 डिकार्बोक्सिलेशन. -CO2 ज्यावेळेस लिबरेट होतो त्या प्रोसेसला डिकार्बोक्सिलेशन म्हणतो. आणि ज्यावेळेस कार्बोनिल लिबरेट होतो त्याला डिकार्बोनेशन. मी मगाशी कार्बोनिलेशन म्हटलो. कार्बोनिलेशन म्हणजे ॲडिशन ऑफ कार्बोनिल ग्रुप आणि डिकार्बोनिलेशन म्हणजे तर कार्बोनिल त्याच्यातून निघून जाणं, डिकार्बोनिलेशन. आणि इथे काय काय लिबरेट होतं तर काय काय निघून जाते तर 3 H2O मॉलिक्युल्स आणि एक CO2, की इथून हा एक आणि हा एक, सगळ्या चारही कार्बन्सला 4 OH ग्रुप आहेत. चारच्या चारींपैकी 3 OH ग्रुप हे निघून जाणार आहेत. आणि हा जो COH ग्रुप आहे त्याच्यातून एक CO2 ग्रुप, म्हणजे ज्यावेळेस हिटिंग आपण एकदम नॉर्मल लॉजिक आहे की
ज्यावेळेस कुठल्याही कंपाऊंडमध्ये वॉटर प्रेझेंट असतं, घरी जर आपण बघितलं की आपल्याला सिंपल चहा घ्या, चहामध्ये वॉटर असतं, तर वॉटर निघून ज्यावेळेस जेवढी जास्त आपण हिटिंग दिली तेवढं त्याच्यातून वॉटर हे निघून जात असतं. तर त्याच पद्धतीने म्हणजे तशाच पद्धतीची ती रिॲक्शन की जेवढी हिटिंग दिली जाईल त्याच्यातून वॉटर जे आहे ते वेफर्स म्हणून बाहेर पडेल, वाफ म्हणून बाहेर पडेल. आणि डिकार्बोक्सिलेशनसाठी पण सेम की ज्यावेळेस डिकार्बोक्सिलेशन म्हणजे -CO2 ज्यावेळेस आपल्याला लिबरेट करायचं असतो त्यावेळेस आपण त्याला हिटिंग देत असतो. तर ज्यावेळेस म्हणजे ह्या म्युसिक ॲसिडपासून आपल्याला ज्यावेळेस हिटिंग देऊ त्यावेळेस 3 H2 मॉलिक्यूल बाहेर पडतील आणि एक CO2. हा सगळं बाहेर पडल्यानंतर म्हणजे बघा इथून एक COH ग्रुप निघून गेला आहे इथे कंपाऊंड बनताना. हा जो OH आहे तो इथे अटॅक करणार आहे. एक ऑक्सिजन ॲज इट इज आहे आणि 1, 2 आणि 3 तिघं OH ग्रुप वॉटर म्हणजे H2O मॉलिक्यूल म्हणून लिबरेट होणार आहेत. बघा, तर त्याच्यापासून आपल्याला फ्युरोइक ॲसिड मिळणार आहे. फ्युरोइक ॲसिड आपण मागे पण सेकंड लेक्चर की फर्स्ट लेक्चरमध्ये आपण हे स्ट्रक्चर बघितलेलं की फ्युरोइक ॲसिड. सो दिस इज अन फ्युरोइक ॲसिड. सेकंड पोझिशनला COH ग्रुप आणि तो कशा पद्धतीने मिळाला तर म्युसिक ॲसिडपासून की 3 H2O बाहेर पडले आणि एक CO2 बाहेर पडला, त्याच्यापासून आपल्याला फ्युरोइक ॲसिड मिळाला. वेन हिटेड इट गिव्स फ्युराइक ॲसिड. आणि हा जो फ्युराइक ॲसिड सेकंड रिॲक्शन याच्यातून CO2 ग्रुप लिबरेट झाला, डिकार्बोक्सिलेशन झालं आणि 3 वॉटर मॉलिक्युल्स बाहेर पडले. त्यानंतर हा जो काही फ्युराइक ॲसिड आपल्याला मिळालेला आहे त्याच्यात सोबत ज्यावेळेस हिटिंग केली जाईल अप टू इट्स बॉइलिंग पॉईंट, जोपर्यंत हा कंपाऊंड बॉईल व्हायला लागेल तोपर्यंत याला हिटिंग केली जाईल आणि बॉईल झाल्यानंतर परत हिटिंग पोझिशनमध्ये डिकार्बोक्सिलेशन होतं. डिकार्बोक्सिलेशन म्हणजे CO2 गॅस तिथून लिबरेट होऊन जातो आणि म्हणजे CO2 निघून जातो. ज्यावेळेस याचा CO2 निघून जाईल त्यावेळेस आपल्याला फायनल प्रोडक्ट फ्युरॉन मिळेल. तर ह्या दोघंही प्रिपरेशन मेथड्स ऑफ फ्युरॉन कुठल्या तर फ्रॉम फर्स्ट फरफ्युरॉल अँड सेकंड फ्रॉम म्युसिक ॲसिड. फरफ्युरॉल ज्यावेळेस हिटिंग केलं जाईल, दोघांमध्ये हिटिंग आहे, त्याच्यात ज्यावेळेस हिटिंग केलं जाईल इन प्रेझेन्स ऑफ ऑक्साईड कॅटलिस्ट त्याच्यापासून आपल्याला डिकार्बोनायझेशन होणार आहे, आपला CO ग्रुप निघून जाणार आहे. त्याच पद्धतीने इथे पण की हिटिंग दिल्यानंतर वॉटर मॉलिक्युल्स बाहेर पडून जाणार आहेत आणि डिकार्बोक्सिलेशन होणार आहे म्हणजे CO2 झाल्यानंतर आपल्याला फ्युराइक ॲसिड मिळणार आहे. फ्युराइक ॲसिड मिळाल्यानंतर त्या फ्युराइक ॲसिडसोबत ज्यावेळेस आपण अप टू द बॉइलिंग पॉईंट त्याला हिटिंग देणार आहोत त्याच्यापासून आपल्याला फ्युरॉन मिळणार आहे. तर दोघांमध्ये फायनल प्रोडक्ट फ्युरॉन मिळाला. या दोघंही प्रिपरेशन मेथड ऑफ फ्युरॉन. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे रिॲक्शन्स ऑफ फ्युरॉन. आपण प्रिपरेशन मेथड्स बघितल्या, त्यानंतर काही प्रॉपर्टीज बघितल्या फ्युरॉनच्या. आता फ्युरॉनसोबत कुठल्या रिॲक्शन्स होतात आपण हे बघणार आहोत की रिॲक्शन्स ऑफ फ्युरॉन कोणकोणते रिॲक्शन्स आहेत. तर मेनली म्हणजे हे तुम्हाला फ्युचर केमिस्ट्रीसाठी लागणारच आहे, पण इन शॉर्टमध्ये मी सांगतो की केमिकल रिॲक्शन्सचा इथे तर पहिलाच वर्ड बघा, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, हे आपण डिस्कस करणारच आहोत. तर केमिकल रिॲक्शनचे मेन 4 प्रकार आहेत. त्याच्यात फर्स्ट जो आहे तो ॲडिशन रिॲक्शन, त्यानंतर सेकंड वन इज अ सबस्टिट्यूशन रिॲक्शन, हे सगळं तुमच्या बेसिकसाठी. त्यानंतर थर्ड वन इज अ रॅडिकल रिॲक्शन, अँड लास्ट वन इज रिअरेंजमेंट. दीज आर द 4 टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. जगातल्या कुठल्याही केमिकल रिॲक्शन्स असतील त्या ह्या 4ही टाईप्समध्येच बसतील की कुठल्या ॲडिशन रिॲक्शन, त्यानंतर सबस्टिट्यूशन रिॲक्शन, रॅडिकल रिॲक्शन आणि रिअरेंजमेंट. तर ह्या केमिकल रिॲक्शनचे हे महत्त्वाचे 4 टाईप्स आहेत जे म्हणजे जेवढ्या पण केमिकल रिॲक्शन्स आहेत त्या या 4ही प्रकारातल्या कुठे ना कुठे असू शकतात.
कुठल्या तरी एक प्रकारातले असू शकतात. तर आपण कुठे होतो की इलेक्ट्रोफिलिक आपण रिॲक्शन्स ऑफ फ्युरॉन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑफ एनी 5 मेंबर्ड सायक्लिक कंपाऊंड्स आर जनरली टेक्स प्लेस ॲट सेकंड पोझिशन because intermediate for second substitution is more stable than intermediate for 3 substitution. आता रिॲक्शन ऑफ फ्युरॉनमध्ये त्यांनी म्हटले की याच्यासोबत जी रिॲक्शन होते ती इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते, जी की ह्या सेकंड टाईपमध्ये येते की सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता परत सबस्टिट्यूशन रिॲक्शनचे परत 2 टाईप्स की इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन आणि न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. तर त्याच्यातला हा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन या सगळ्या ज्या हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स आहेत त्या सगळ्यांसोबत इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते. त्याच्या नावातच त्याचा मिनिंग दिलेला आहे की इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आणि न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इलेक्ट्रोफाईल म्हणजे काय तर पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिस ज्या असतात की ज्या स्पेसिसवर पॉझिटिव्ह चार्ज असतो ते सगळे इलेक्ट्रोफाईल्स जे इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतात. हे तुम्हाला 11वी 12वी आणि FY BSc पण या बेसिक गोष्टी झालेल्या आहेत. परत एक मिनटात रिवाईज करतो की न्यूक्लियोफाईल म्हणजे इलेक्ट्रोफाईल म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिस जो इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतो, ज्याला इलेक्ट्रॉन्सची गरज असते, ज्याच्यावर कुणीही इझिली अटॅक करू शकतो. आणि सेकंड जो टाईप आहे तो न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. त्याच्यात न्यूक्लियोफाईल हॅविंग निगेटिव्ह चार्ज स्पेसिस आणि तो जो न्यूक्लियोफाईल असतो तो इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस असतो की ज्याच्याकडे ऑलरेडी इलेक्ट्रॉन रिच म्हणजे ज्याच्याकडे ऑलरेडी इलेक्ट्रॉन असतो जो दुसऱ्याला देत असतो. आणि जो इलेक्ट्रोफाईल असतो तो इलेक्ट्रॉन डिफिशियंट, इलेक्ट्रॉन रिच, एकमेकांना अपोजिट. न्यूक्लियोफाईल इलेक्ट्रॉन रिच आणि इलेक्ट्रोफाईल इलेक्ट्रॉन डिफिशियंट. तर हा जो टाईप आहे तो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन की याच्यात इलेक्ट्रोफाईल प्रेझेंट असणार आहे. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन की कुठल्या तरी एका पोझिशनला सबस्टिट्यूट होणार आहे तो इलेक्ट्रोफाईल आपल्या फ्युरॉनच्या, आणि फ्युरॉनसोबत त्याची इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होणार आहे. तर इथे म्हटलं की इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑफ एनी 5 मेंबर्ड सायक्लिक कंपाऊंड्स आर जनरली टेक्स प्लेस ॲट सेकंड पोझिशन. आपण सेकंड लेक्चरमध्ये बघितलेलं आहे की 5 मेंबर हेट्रोसायक्लिक कंपाऊंडमध्ये कुठल्याही कंपाऊंडची जे सबस्टिट्यूट होतो, कुठलाही एखादा स्पेसिस सबस्टिट्यूट सेकंड पोझिशनला होतो तेच की सायक्लिक कंपाऊंड्स आर जनरली टेक्स प्लेस ॲट सेकंड पोझिशन की ज्याची सेकंड पोझिशन आहे त्या सेकंड पोझिशनला किंवा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ही ऑलवेज सेकंड पोझिशनला होते आहे. आपण हे लास्ट लेक्चरमध्ये पण बघितलेलं आहे की ह्या सेंटरला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते. तर तेच म्हटलं की जनरली टेक्स प्लेस ॲट सेकंड पोझिशन. त्याचं रिझन दिलेलं आहे. आता तुम्हाला का म्हणजे बऱ्याच वेळा मागच्या लेक्चरलाच तुम्हाला हा क्वेश्चन पडायला पाहिजे की सेकंडलाच का, थर्डला का नाही. तर त्याचं इथे तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की बिकॉज इंटरमिजिएट फॉर सेकंड 2 सबस्टिट्यूशन इज मोर स्टेबल दॅन इंटरमिजिएट फॉर 3 सबस्टिट्यूशन. की काय रिझन आहे त्याच्या मागचं की सेकंड पोझिशनला ज्यावेळेस सबस्टिट्यूशन रिॲक्शन होणार आहे तर त्याचा त्याच्यापासून इंटरमिजिएट जे मिळणार आहे ते मोर स्टेबल असणार आहे ॲज कम्पेअर्ड टू इंटरमिजिएट फॉर 3 सबस्टिट्यूशन. की सेकंड पोझिशनला सबस्टिट्यूशन होणार आहे याचे इंटरमिजिएट जे आहेत ते मोर स्टेबल असणार आहे ॲज कम्पेअर टू 3 सबस्टिट्यूशन. ते कशा पद्धतीने ते खाली त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे ते आपण बघणार आहोत. आता त्यांनी सगळ्यात आधी अटॅक ॲट 2 पोझिशन, आपल्याला 2 आणि 3 दोघंही पोझिशनच्या अटॅकबद्दल बोलायचं आहे. तर सगळ्यात आधी अटॅक ॲट 2 पोझिशन की इलेक्ट्रोफाईलचे अटॅक कुठे होणार आहे तर सेकंड पोझिशनला. तर हा तुमचा सिम्पल फ्युरॉन आणि हा तुमचा इलेक्ट्रोफाईल तो कुठलाही असू शकतो. इलेक्ट्रोफाईल म्हणजे इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस. आपण नायट्रेशन बघितलं, ते आपण रिॲक्शनमध्ये बघणारच आहोत की कुठले कुठले इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन होतात, कुठल्या कुठल्या रिॲक्शन्स आहेत. तर हा सिम्पल इलेक्ट्रोफाईल आहे जो पॉझिटिव्ह चार्ज स्पेसिस आहे, हे लक्षात ठेवा. तर सगळ्यात आधी अटॅक ॲट 2 पोझिशन. तर हा तुमचा
फ्युरॉन त्याची इलेक्ट्रोफाईलसोबत रिॲक्शन झाल्यानंतर त्याच्या सेकंड पोझिशनला आपण इलेक्ट्रोफाईल अटॅच केला. हा डबल बॉन्डचं कन्व्हर्जन डबल बॉन्डने इलेक्ट्रोफाईलवर अटॅक केल्यानंतर या सेकंड पोझिशनला तो इलेक्ट्रोफाईल आला आणि त्याच्या ॲडजस्टंट पोझिशनला पॉझिटिव्ह चार्ज आला. का तर हा बॉन्ड इकडे एक इलेक्ट्रॉन आहे, इकडे एक इलेक्ट्रॉन आहे, दोघं साईडला एक एक इलेक्ट्रॉन आहे, पण याचे जे सबस्टिट्यूशन झालेलं आहे ते फक्त सेकंड पोझिशनला, म्हणजेच त्याच्या ॲडजस्टंट पोझिशनचा जो इलेक्ट्रॉन आहे तो पण इकडे आल्यामुळे त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला. तो पॉझिटिव्ह चार्ज अनस्टेबल असतो, तो आपल्याला स्टॅबिलाईज करायचा असतो. तर ही त्याच्यात तिघही इंटरमिजिएट स्टेट. तर आपल्याला तो पॉझिटिव्ह चार्ज कशा पद्धतीने, तर लगेच आपण हा इकडचा जो डबल बॉन्ड होता तो इकडे मूव्ह केल्यानंतर त्याच्यापासून हा पुढचा आपल्याला एक इंटरमिजिएट मिळाला, की हा डबल बॉन्ड इकडे मूव्ह केल्यानंतर इथला पॉझिटिव्ह चार्ज निघून गेला, तिथे व्हॅलन्सी मॅच झाली आणि हा गेला, पण मग परत इकडची पोझिशन रिकामी झाली. हा इकडे गेल्यानंतर तो पॉझिटिव्ह चार्ज परत इकडच्या बाजूला आला. तर इकडच्या बाजूला आल्यानंतर हा पॉझिटिव्ह चार्ज इकडे आल्यानंतर तो परत आपल्याला स्टॅबिलाईज करायचा आहे, जो अनस्टेबल आहे तो आपल्याला स्टॅबिलाईज करायचा आहे. तर परत हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो आपण कशाने स्टॅबिलाईज केला, हे कंटिन्यू इलेक्ट्रॉन शेअरिंग होतं इथे किंवा बॉन्ड शेअरिंग होतं आहे. तर ही जी ऑक्सिजनवर लोन पेअर आहे, या लोन पेअरने इकडे इलेक्ट्रॉन्स दिले आणि तो पॉझिटिव्ह चार्ज इथे स्टॅबिलाईज केला. पण तो केल्यानंतर ऑक्सिजनची व्हॅलन्सी आपल्याला माहिती आहे की 2 आहे, इथे बॉन्ड बनल्यामुळे ऑक्सिजनची व्हॅलन्सी 3 झाली, त्याने आपले इलेक्ट्रॉन तिकडे गेल्यामुळे तो आता त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला. म्हणजे टोटल मध्ये 3 इंटरमिजिएट स्टेट, की ज्याच्यापासून आपल्याला टोटल मधले 3 इंटरमिजिएट मिळालेले आहेत. आणि ज्यावेळेस याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येईन त्यावेळेस परत काय होतं आहे, तर मग ह्या हायड्रोजन इकडे ट्रान्सफर होतो आहे, हा हायड्रोजन इथे ट्रान्सफर झाल्यानंतर हा तुमचा डबल बॉन्ड इकडे शिफ्ट होतो आहे आणि हा जो डबल बॉन्ड आहे तो तुमचा पॉझिटिव्ह चार्ज स्टॅबिलाईज करतो आहे. म्हणजे इथे एक बॉन्ड आला, हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला आणि हा डबल बॉन्ड इथे ज्याने आपला ऑक्सिजनवरचा पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे टोटल इलेक्ट्रॉन शेअरिंग, इकडे हायड्रोजन शिफ्ट झाला, डबल बॉन्ड इकडे, आणि हा जो तुमचा डबल बॉन्ड आहे तो पॉझिटिव्ह चार्ज स्टेबल करतो आहे. तर याच्यापासून आपल्याला फायनल जो प्रोडक्ट मिळाला तो स्टेबल प्रोडक्ट, की ज्याच्यापासून सेकंड पोझिशनला इलेक्ट्रोफाईल, कुठलाही इलेक्ट्रोफाईल असेल तो अटॅच झालेला आहे आणि आपल्याला फायनल प्रोडक्ट मिळालेला आहे. तर टोटलमध्ये 3 इंटरमिजिएट मिळालेले आहेत. परत एकदा की सेकंड पोझिशनला इलेक्ट्रोफाईल अटॅच झाला, इलेक्ट्रोफाईल अटॅच झाल्यानंतर परत त्याच्या ॲडजस्टंट पोझिशनला पॉझिटिव्ह चार्ज आला. तर आपल्याला हा पॉझिटिव्ह चार्ज परत स्टॅबिलाईज करायचा आहे. तो स्टॅबिलाईज करण्यासाठी या डबल बॉन्ड इकडे शिफ्ट झाला, तो डबल बॉन्ड इथे शिफ्ट झाल्यानंतर परत त्याच्या ॲडजस्टंट कार्बनला तो पॉझिटिव्ह चार्ज इकडे जनरेट झाला. इकडे पॉझिटिव्ह चार्ज जनरेट झाल्यानंतर ऑक्सिजनच्या लोन पेअरने तो स्टॅबिलाईज केला. तो स्टॅबिलाईज केल्यानंतर ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2 असते जी 3 झाली आणि त्याच्यावर परत पॉझिटिव्ह चार्ज आला. आणि पॉझिटिव्ह चार्ज आल्यामुळे आपल्याला परत तो स्टॅबिलाईज करायचा आहे. तो स्टॅबिलाईज कशा पद्धतीने केला, की हायड्रोजन शिफ्ट केला, हायड्रोजन इथे शिफ्ट झाल्यानंतर हा डबल बॉन्ड ह्या इकडच्या कार्बनला आला आणि हा बॉन्ड ऑक्सिजनवर परत ज्याने आपला पॉझिटिव्ह चार्ज स्टॅबिलाईज केला आणि आपल्याला फायनल प्रोडक्ट जो मिळाला तो हा प्रोडक्ट, की सेकंड पोझिशनला इलेक्ट्रोफाईल. तर अशा पद्धतीने मध्ये टोटल 3 इंटरमिजिएट मिळालेले आहेत. आता एक झालं अटॅक ॲट 2 पोझिशन, आपण बघतो दोघांमध्ये कम्पेअर करतो की सेकंड पोझिशनचा अटॅक मोर स्टेबल का आणि थर्ड पोझिशनचा लेस स्टेबल का, तर आपण हे डिस्कस करतो आहे. आता एकदा आपण सेकंड पोझिशनला अटॅक करून बघितला, आता थर्ड पोझिशनला एक वेळा अटॅक करून बघतो आहे की थर्ड पोझिशनला अटॅक केल्यानंतर काय होईल. आता अटॅक ॲट थर्ड पोझिशन, की इलेक्ट्रोफाईलचा अटॅक थर्ड पोझिशनला केल्यानंतर त्याचा इंटरमिजिएट बघा, थर्ड पोझिशनला इलेक्ट्रोफाईल आल्यानंतर त्याच्या ॲडजस्टंट पोझिशनला इथे पॉझिटिव्ह चार्ज, मागच्यासारखीच प्रोसेस. तो पॉझिटिव्ह चार्ज स्टॅबिलाईज करण्यासाठी ऑक्सिजनची लोन पेअर इकडे ऑक्सिजन लोन पेअर इकडे शिफ्ट झाली आणि इथे बॉन्ड फॉर्मेशन झालं. बॉन्ड फॉर्मेशन झाल्यानंतर परत इथे ऑक्सिजनवर परत त्याचा पॉझिटिव्ह चार्ज आल्यामुळे तो पॉझिटिव्ह चार्ज ऑक्सिजनवरचा आपल्याला स्टॅबिलाईज करायचा आहे. म्हणजे
वरच्यासारखीच की परत ऑक्सिजन वरची लोन पेअर इकडे शिफ्ट झाली, तो पॉझिटिव्ह चार्ज स्टॅबिलाईज केला आणि तो इथला चार्ज गेल्यानंतर परत ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज आला. ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज आल्यानंतर हा जो हायड्रेट आहे हायड्रोजन इकडे शिफ्ट, हायड्रोजन वरच्यासारखंच की इथला जो हायड्रोजन आहे तो इथे येणार आहे आणि हा तुमचा डबल बॉन्डने ऑक्सिजन, ॲक्च्युअली हा बॉन्ड मधून दाखवायला हवा पण मध्ये जागा नसल्यामुळे तुम्हाला समजण्यासाठी मी तो बाहेरून दाखवला. तर हा हायड्रोजन इकडे शिफ्ट झाला आणि हा तुमचा जो डबल बॉन्ड होता त्याने ऑक्सिजन स्टॅबिलाईज केला. -H इथला हायड्रोजन जो ज्याने इथे बॉन्ड शिफ्ट केला, इथे बॉन्ड आला आणि तुमचा ऑक्सिजन परत ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज जो होता तो स्टॅबिलाईज झाला आणि आपल्याला फायनल प्रोडक्ट मिळाले. तर दोघांमध्ये डिफरन्स काय बघा की ज्यावेळेस सेकंड पोझिशनला अटॅक केला त्याच्यापासून आपल्याला टोटल 3 इंटरमिजिएट मिळाले, 1, 2 आणि 3. आणि ज्यावेळेस अटॅक ॲट थर्ड पोझिशन आपल्याला इथे फक्त 2च इंटरमिजिएट मिळत आहे, हा एक आणि हा एक. हा तर तुमचा स्टार्टिंग कंपाऊंड, हा स्टार्टिंग कंपाऊंड आणि हा फायनल प्रोडक्ट, हा फायनल प्रोडक्ट. तर मध्ये इंटरमिजिएट किती मिळाले तर इथे 3 आणि इथे 2. तर जेवढे जास्त इंटरमिजिएट असणार आहे तेवढा कुठलाही कंपाऊंड किंवा ती रिॲक्शन मोर स्टेबल किंवा तो कंपाऊंड मोर स्टेबल असणार आहे. हा केमिस्ट्री म्हणजे सगळ्यात किंवा डिलोकलायझेशन जेवढं जास्त होणार आहे, जेवढं इलेक्ट्रॉन शेअरिंग होणार आहे तेवढा तो प्रोडक्ट किंवा त्या मेथडने तो प्रोडक्ट मोर स्टेबल असणार आहे. हेच त्यामागचं रिझन आहे की इथे टोटल 3 इंटरमिजिएट मिळाले आणि इथे फक्त 2च इंटरमिजिएट मिळाले. तर जिथे 3 इंटरमिजिएट मिळाले आपण बघितलं की जी अटॅक ॲट 2 पोझिशन इज मोर स्टेबल हा तुमचा की सेकंड पोझिशनला इलेक्ट्रोफाईल अटॅच होणं हा मोर स्टेबल प्रोडक्ट असणार आहे ॲज कम्पेअर टू थर्ड पोझिशनला तुमचा इलेक्ट्रोफाईल असलेला प्रोडक्ट. तर त्याचं रिझन हेच की जेवढे जास्त इंटरमिजिएट किंवा जेवढे जास्त इलेक्ट्रॉन शेअरिंग होणार आहे तेवढा तुमचा प्रोडक्ट हा मोर स्टेबल असणार आहे. हेच त्यामागचं रिझन की अटॅक ॲट 2 पोझिशन इज मोर स्टेबल intermediate than attack at third position intermediate. This is all about where is to be attack or which is more stable product and which is less stable product. या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. बाकी जो पुढच्या रिॲक्शन्स आहे त्या आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करणार आहोत. थँक्यू.